नमस्कार, आज आपण बनवणार आहे आलूचे पराठे. पराठे बनवण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा उंडा तयार करून घेऊ. त्यामध्ये थोडे मीठ टाकून आणि थोडे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचा उंडा तयार करून घेऊ. उंडा हा पतला पण नसला पाहिजे आणि गाढ पण नसला पाहिजे. आणि त्याला आपण तेल लावून 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून देऊ. आता आपण शिजवलेले आलू हे बारीक करून घेऊ. व्यवस्थित बारीक करून घ्यावे. ते जर जाड राहिले तर पराठे व्यवस्थित बनणार नाहीत. बघा किती छान बारीक झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूणची पेस्ट केलेली टाकू. आता आपण 2 कट केलेला हिरवी मिर्च टाकू आणि 1 कट केलेला कांदा. त्याच्यामध्ये 1 चमच पावभाजी मसाला टाकू, 1 चमच तिखट, गरम मसाला, आणि थोडे जिरं आणि धनिया पावडर आणि 2 चमच चाट मसाला. चाट मसाला हा कंपल्सरी नाही आहे, पण मी टाकलेला आहे. त्यात थोडे मीठ आणि कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण पराठे बनवणार आहे. त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे आणि आपण तयार केलेला उंडा हा व्यवस्थित गोळा करून घ्या. आणि आपण तयार केलेले मिक्सचर हे त्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊ. आपल्याला अशा पद्धतीने भरायचं आहे की पराठा हा फुटला नाही पाहिजे. त्याला थोडे थोडे पीठ लावून हा व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहे आपण. बघा आपला गोळा व्यवस्थित होत आहे. हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. बघा आता आपण त्याचा पराठा लाटून घेऊ. पराठा हा दोन्ही बाजूला लाटून घ्या. तो जाड पण नसला पाहिजे आणि पतला पण नसला पाहिजे. आपण याला उलटून लाटून घेऊ. त्यामुळे पराठा हा फुटणार नाही आणि व्यवस्थित लाटला जाईल. याला आपण हलक्या हाताने लाटून घेऊ. त्यामुळे पराठा फुटणार नाही. आता आपण तव्याला थोडे तूप लावून पराठा टाकू. तुम्ही बटर पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. हा 1 ते 2 मिनिटांसाठी होऊ देऊ. त्यानंतर आपण पलटून घेऊ. त्यानंतर आपण थोडे थोडे आजूबाजूला तूप टाकू आणि मधात पण तूप लावू. त्यामुळे पराठा व्यवस्थित होणार आणि खाण्यासाठी पण खूप छान होणार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल पण लावू शकता. आपण या दोन्ही बाजूला व्यवस्थित होऊ देऊ.
बघा आपला पराठा किती छान झालेला आहे. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी दही फोडणी देऊ. त्यासाठी आपण थोडे तेल, त्यामध्ये थोडी मोहरी, थोडे जिरं आणि लसूण आणि 2 कट केलेल्या मिरची हे व्यवस्थित होऊ देऊ. आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू. त्याच्यामध्ये अर्धी चमच हळद आणि मीठ, चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपण दही टाकू. दही मी 2 वाटी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडे कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटांसाठी व्यवस्थित होऊ देऊ. बघा आपली दही तयार झालेला आहे. अशीच पुढील रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.